नारळी भाताची ऑथेंटिक रेसिपी दाखवते आहे. एकदम परफेक्ट चव येईल. सगळ्यात आधी काय करायचं आहे, थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर अर्धा वाटी तांदूळ, अर्धा कप किंवा वाटी तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते भिजवून ठेवायचे आहेत. आणि याच मेजरमेंटने आपल्याला नंतर ओला नारळ आणि गूळ घ्यायचा आहे. तर मी काचेचं भांडं घेतलं होतं, त्यामुळे आधी थोडंसं पाणी गरम करून मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. चिमूटभर मीठ मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि अर्धा चमचा तूप घातलेलं आहे, जेणेकरून भाताला सुगंध चांगला येईल. आणि हा भात आपल्याला थोडासा मऊसर शिजवायचा आहे. बिर्याणी किंवा असा मोकळा राईस आपल्याला हा करायचा नाही आहे. नारळी भात हा थोडासा सॉफ्ट मऊसरच चांगला लागतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे, साधारणपणे 80 to 85% यातच मी घालत आहे नारळाचं दूध. हे ऑप्शनल आहे, पण तो नारळाचा एक फ्लेवर असतो ना, तो ह्याच्यामुळे खूप मस्त येतो. तुम्ही फ्रेश नारळाचं दूध काढून घालू शकता. मी टेट्रापॅकचं नारळाचं दूध याच्यामध्ये वापरलेलं आहे. आणि झाकून ठेवायचं आहे आणि भात आपल्याला 80-85% शिजवायचा आहे. तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर मी गूळ ह्याच्यामध्ये चिरून घेते आहे. गूळही आपल्याला घ्यायचा आहे, जेवढा भात घेतलेला होता त्याच प्रमाणाने अर्धी वाटी. आता भात साधारण 80% शिजला आहे. मी त्याला साईडला ठेवत आहे. एका पॅनमध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये ड्रायफ्रूटचे मी छोटे तुकडे केलेले होते, काजू, बदाम, पिस्ता जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते, आणि ते साधारण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुपात आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि गोल्डन रंग आल्यावर त्याला साईडला काढून ठेवायचं आहे. थोडंसं अजून मी तूप पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि जेवढा आपण भात घेतलेला होता त्याच मापाने आपल्याला हा गूळ घालायचा आहे पॅनमध्ये आणि थोडासा वितळवून घ्यायचा आहे. गूळ वितळत असतानाच आपण ह्याच्यामध्ये घालायचा आहे ओला नारळ. तोही मी त्याच मापाने अर्धा कप घेतलेला आहे. असं प्रमाण तुम्ही सारणासाठी आणि भातासाठी वापरलं की भाताची एकदम अचूक सेम नारळी भाताची ऑथेंटिक चव येते. सारण बनतं आहे त्याच पॅनमध्ये मी थोडंसं अजून तूप घेतलेलं आहे मध्यभागी आणि त्याच्यामध्ये मी 3 ते 4 लवंगा आणि दालचिनीचे छोटे तुकडे हलके फ्राय करून घेत आहे आणि लगेचच त्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे. हे तुम्ही आधीही करू शकता, पण लवंग गरम तुपामध्ये फुटतात पटापट, त्यामुळे मी अशा पद्धतीने मिक्स करते. आता हे साधारण सारण वितळले, रंग थोडासा बदलल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे. भात हा ओलसर असेल, पण आपल्याला या सारणामध्ये तो अजून थोडासा शिजवायचा आहे, त्यामुळे इतपत ओलसर भात असला तरी हरकत नाही. हा नारळी भात थोडासा असा सॉफ्ट मऊसरच चांगला लागतो. आता आपल्याला झाकून साधारणपणे 2 ते 3 वाफा काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून सारणामध्ये तो एक रस व्यवस्थित होईल. हे बघा, तुम्ही बघू शकता छान 2 ते 3 वाफा आलेल्या आहेत. भातही थोडासा असं त्याचं टेक्स्चर पकडत आहे. आता या स्टेजला मी काय करत आहे, 2 ते 3 वाफा झाल्यानंतर केशर मी दुधात भिजवून ठेवलेलं होतं ते मी याच्यामध्ये घातलेलं आहे. वेलची पूड घातलेली आहे. ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालायचे आहेत. मी थोडेसे मनुके घालत आहे आणि काजू बदामचे तुकडे घालत आहे. गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट मी फक्त बाजूला ठेवलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा एक छोटी वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून हे सगळे फ्लेवर्स छान ॲडॉप्ट होतील. हे बघा, आता मस्त आपला ऑथेंटिक नारळी भात तयार आहे. अशा प्रकारे गार्निशिंग करून त्याला सर्व करा.